नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे यूट्यूब चॅनल। मी प्राध्यापक वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। LLB 3 इयरचा रिझल्ट लागून बरेचसे दिवस झालेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की कॅप राऊंडची प्रोसेस केव्हा सुरू होणार। तर कॅप राऊंडची प्रोसेस कशी असते, कशा प्रकारे ऍडमिशन होतं आणि ही कॅप राऊंड केव्हापासून सुरू होणार आहे, कॅप रजिस्ट्रेशन केव्हापासून सुरू होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, आणखीन सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला चॅनलवरून भेटत राहतील। चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, कॅप राऊंडची डेट आपण पाहणार आहोत। हे रजिस्ट्रेशन प्रोसेस किती तारखेपासून सुरू होणार आहे हे पाहणार आहोत, परंतु त्यापूर्वी गेल्या वर्षीचं कॅप राऊंड कशा प्रकारे झाली आणि कॅप ऍडमिशन साठी काय प्रोसेस असते, कुठल्या स्टेप असतात ते आपण अगोदर पाहून घेऊयात। हे गेल्या वर्षीचं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे। तुम्ही जर इथं बारकाईने पाहिलं तर इथं कॅप राऊंड 1 आहे, कॅप राऊंड 2 आहे, कॅप राऊंड 3 आहे आणि फायनल कॅप राऊंड 4 ज्यालाच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कॅप राऊंड असं म्हटलं जातं। म्हणजे एकूण कॅपच्या 4 राऊंड होणार आहेत। तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन नाही मिळालं तर तुम्ही सेकंड राऊंड मध्ये परत एकदा तुम्हाला चान्स असतो। सेकंड राऊंड मध्ये नाही मिळालं तर थर्ड राऊंड मध्ये मिळण्याचे चान्सेस असतात आणि थर्ड राऊंड मध्ये देखील नाही मिळालं तर फोर्थ राऊंड मध्ये म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये देखील ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना कमी मार्क आहेत अशांना फोर्थ राऊंड पर्यंत ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही ट्राय करत राहा। आणि ही फर्स्ट राऊंड केव्हा होते, सेकंड राऊंड कशी स्टार्ट होते, आपल्याला काय करायचं आहे, थर्ड राऊंडची काय प्रोसेस असते, ते कॉलेज अलॉटमेंट केव्हा होतं, तुम्हाला कॉलेजमध्ये किती दिवसामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, असे सर्व मायनर डिटेल्स तुम्हाला चॅनलवरून मिळत राहतात। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर इथे जर तुम्ही पाहत असाल, मी थोडंसं झूम करून घेतोय, तर गेल्या वर्षी ही जी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली होती ती म्हणजे 26/6/2023 ते 3/8/2023 पर्यंत विद्यार्थ्यांना कॅप राऊंड साठी, कॅप प्रोसेस साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळ दिलेला होता। म्हणजे जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी हा रजिस्ट्रेशन साठी दिलेला होता। या वर्षी देखील अशाच प्रकारचा जवळपास 20 दिवसांपेक्षा जास्त किंवा इथे जसं दिलेला आहे तर 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी रजिस्ट्रेशन करण्यासाठी मिळू शकतो। तर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की किती दिवसासाठी रजिस्ट्रेशन ओपन राहील। तर हे जवळपास सुरू झाल्यापासून 1 महिना रजिस्ट्रेशन ओपन राहील। त्यानंतर काय होईल मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रोसेस संपल्यानंतर तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड सेकंड, तुम्हाला ज्या कॉलेजसाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात, इच्छुक आहात, त्या कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा असतो। त्यासाठी तुम्हाला एक 4 दिवसाचा वेळ मिळतो। जेव्हा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होते त्यानंतर कॉलेज चॉईस किंवा कॉलेज ऑप्शन देण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा तुम्हाला कालावधी दिला जातो। तुम्ही कॉलेज ऑप्शन दिल्यानंतर ई स्क्रुटिनी कमिटी जे आहे ते तुमचं डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय होत असतं। जेव्हा ही कॅप राऊंड सुरू होते त्या डेट पासून अगदी कॉलेज ऑप्शन फिल करेपर्यंत त्याची डेट असते आणि याच्यामध्ये तुम्हाला समजतं की तुमचं कुठलं डॉक्युमेंट रिजेक्ट झालेलं आहे, अपलोड करायचं असेल तर ते तुम्हाला सांगितलं जातं। ती प्रोसेस कशी असते ते देखील तुम्हाला पुढे जेव्हा सुरू होईल तेव्हा समजून जाईल। त्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिक लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट, जेव्हा हे कॉलेज ऑप्शन संपतील त्यानंतर 2 दिवसांनी अल्फाबेटिक लिस्ट जी आहे ती पब्लिश केली जाते। आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतील, एखाद्या विद्यार्थ्यांचं नाव चुकलं असेल किंवा पर्सेंटाइल कमी दाखवले असतील त्या लिस्टमध्ये, तर त्यासाठी ग्रॅव्हेन्स तुम्ही अपलोड करू शकता। आणि शेवटी फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होते आणि फायनल मेरिट पब्लिश झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी तुमचा ऍडमिशन कुठल्या कॉलेजला होणार आहे, म्हणजे तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला लागला ते तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये दिसतं आणि तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट लेटर हे लॉग इन मध्ये मिळतं आणि ते डाउनलोड करून आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेण्यासाठी 4 ते 5 दिवसाचा कालावधी हा दिला जातो।
असं प्रत्येक राऊंड मध्ये हीच प्रोसेस असते. तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला दिसतं की कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी ते अलॉटमेंट लेटर घेऊन डॉक्युमेंट घेऊन त्या कॉलेजला जायचं असतं. फर्स्ट राऊंड मध्ये नाही भेटलं तर सेकंड राऊंड मध्ये परत तुम्हाला चान्स मिळतो, त्यानंतर थर्ड राऊंड मध्ये मिळतो आणि फोर्थ राऊंड मध्ये. तर अशा प्रकारे ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. 4 स्टेप मध्ये ही 4 राऊंड मध्ये ही प्रोसेस चालते. समजा एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट अँड सेकंड राऊंड मध्ये कॅपचं रजिस्ट्रेशन करता नाही आलं तर ते थर्ड राऊंड मध्ये देखील करू शकतात नव्याने रजिस्ट्रेशन, आणि त्या विद्यार्थ्यांचा समावेश थर्ड राऊंड साठी होऊ शकतो. इथे पहा तुम्ही, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे परंतु काही कारणास्तव फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये जे कालावधी दिला होता कॅपचं रजिस्ट्रेशन करण्यामध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता आलं नसेल तर त्यांना पुढे कालावधी हा वाढवून दिला जातो आणि तुम्ही ते रजिस्ट्रेशन परत एकदा करू शकता. फर्स्ट आणि सेकंड राऊंडला चान्स मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना, परंतु लेट रजिस्ट्रेशन केलं तर थर्ड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये त्यांना हे मिळू शकतं. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे ही कॅप राऊंड मग सुरू केव्हा होईल? गेल्या वर्षी 26 तारखेपासून सुरू झाली होती, तर या वर्षी मित्रांनो कॅप राऊंड लवकर सुरू होणार आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही इथं पाहत असाल महाविद्यालय 20 जूनला उघडणार, म्हणजेच यावर्षी शैक्षणिक वेळापत्रक जे आहे ते घोषित केलेलं आहे आणि महाराष्ट्रातले बरेचशा विद्यापीठाशी संलग्न असणारे जे कॉलेज आहेत ते जूनच्या 15 तारखेपासून, काही 15 तारीख काही 20 तारखेला ओपन होणार आहेत. परंतु प्रत्यक्ष टीचिंगला सुरुवात जी आहे ती पदवी अभ्यासक्रम आणि LLB देखील पदवीचा अभ्यासक्रम आहे, तर हा 1 जुलै ते 18 जुलै दरम्यान प्रत्यक्ष टीचिंगला सुरुवात होणार आहे. आणि टीचिंगला सुरुवात व्हायची असेल तर त्या अगोदर ऍडमिशन होणं अपेक्षित आहे, आणि म्हणून 1 जुलैला जर तुम्हाला ऍडमिशन होणार असेल तर कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जून महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये कॅप रजिस्ट्रेशनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण कॅप रजिस्ट्रेशन हे जवळपास 1 महिनाभर चालेल आणि तिथून पुढं तुम्हाला कॉलेज चॉईस देण्यासाठी 4 ते 5 दिवस मिळतील आणि पुढे मग अल्फाबेटिक मेरिट लिस्ट आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी 3 ते 4 दिवस, असं 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. आणि जितकं लवकर ही प्रोसेस सुरू होईल तितकं लवकर तुम्हाला 1 ते 18 जुलै या दरम्यान ऍडमिशन होऊन तुमचं कॉलेज सुरू होतं. तर यावरून असा आपण अंदाज बांधू शकतो, आणखीन हे ऑथेंटिक नाहीये, परंतु या महिन्याच्या लास्ट वीक मध्ये किंवा जून महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये कॅप रजिस्ट्रेशन हे सुरू होऊ शकतं. आणि जसं ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल, कशा प्रकारे कॅपला रजिस्ट्रेशन करायचं आहे, कॉलेज चॉईसेस कसे द्यायचे, कुठल्या चुका टाळायच्या, अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं, हे सर्व इत्थंभूत माहिती A to Z माहिती जसं जसं स्टेप बाय स्टेप सुरुवात होईल तशी तुम्हाला चॅनलवरून देण्यात येईल. त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवणं आणि सोबत बेल आयकॉनला प्रेस करून ठेवणं अपेक्षित आहे. जसं अपडेट मिळतील तसं आपल्या चॅनलवरून विद्यार्थी मित्रांना ते लवकरात लवकर कळवण्याचा प्रयत्न हा केला जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.